ऑफ द लेजंड प्लेयर. सामन्याला सुरुवात एक आगळ्या वेगळ्या शैलीनं पल्लोस्कोप सामना सुरुवात स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट आहे. सुरुवात काय राहिले गणेश गिरीश सर. एक चेंडू 4 धावा धाफकात एक फ्लाइंग स्टार्ट. सुरुवात 4 धावेने. काय सुरुवात करून दिले. एका जुना जाणता खेळाडू आज पुन्हा एका आठवणींना उजाळी देण्यासाठी यावेळेला उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह आहे. नजाकतीनं हा खेळलेला फटका सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 5 धावा ह्या धाफकावर येतात. दुसरीकडे उंच तकडा ताकदवान संतोष आहे. एकाला रोकायचं एकाला टोकायचं आहे आणि ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये आज खरं तर स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय. एका भव्य दिव्य असं आयोजन नियोजन साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025 एक भव्य दिव्य क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम. एक क्रिकेटची अंडर आर्म बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी आज नाळसोपारा नगरीमध्ये आपण पाहतोय. शानदार आयोजन भव्य दिव्य असं आयोजन. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 7 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे 2 सलामीवर बॅटर. परंतु दुसरीकडून गोलंदाज देखील एक टिचून मारा करतोय. सुपर लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवत असताना पहिला 4 धावा आणि त्यानंतर कमबॅक चांगलं करून दिलंय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये आतापर्यंत 4 धावा येत असताना 1 टू गो शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. ऑन साईडच्या दिशेनं हलक्या हातानं दिशा दिली गेली. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धावफलक आता 9 धावा या धावफलकावर येत असताना येतोय डीजे राहुलच्या दिशेनं. धन्यवाद जयेश. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धावफलक आतापर्यंत 9 धावा धावफलकावर येत असताना चांगली सुरुवात आहे. चांगली आतापर्यंत कमबॅक दुसरीकडून संतोषने देखील करून देत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ एका वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न. परंतु ह्या वेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडली जाते. रितेश गोलंदाजी मार्कवर आहे. 2 सलामीवर फलंदाजीकडे गणेश ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक आतापर्यंत 4 धावेने सुरुवात करत असताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 7 धाव्यांवर गणेश आहे. तर दुसरीकडे मयूर काळे एक संथ गतीने सुरुवात केली. 2 चेंडू 2 धाव्यांवर खेळत असताना यावेळेला पुन्हा एकदा नजाकत आहे. आगळ्या वेगळ्या शैलीनं जातोय चेंडू सीमारेखा पार. जयेश चौदा धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. चांगली सुरुवात 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. चला वेळ दौडू नका पंच. एकीकडे साई मौली संघ आहे आतापर्यंत चांगला खेळ दर्शवतोय. आतापर्यंत 1.1 चेंडूंचा खेळ 15 धावा. हॅलो चेक. दोन खेळाडूंमध्ये तितकेच मोठा अनुभव असणारे हे 2 खेळाडू आपण पाहतो. एकीकडे गणेश अर्थातच ओरो या नावानं भरपूर असं प्रेम मिळतंय तर दुसरीकडे
मयूर काळे आहे. ज्या खेळाडूंना अनेक वर्षात अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा केली गेली तो खेळाडू दुसरीकडे आहे. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 16 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा आहे. थोडंसं गतीमध्ये यावेळेला परिवर्तन करण्याचा प्रयत्न रितेशचा नक्कीच राहिला होता, परंतु लाईन लेन थोडासा भरकटत असताना अतिरिक्त धाव ही धाफकामध्ये भर पडत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक पहिला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा होता. ह्या वेळेला उजव्या एसटीच्या बाहेर अतिरिक्त धावा, ह्या धावेंचा आता पाऊस पडतोय. 18 धावा धाफकावर येत असताना आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ 9 धावा ह्या खर्ची पडत असताना आपण पाहतोय. रितेश आहे आता चांगली गोलंदाजी. आता फेअर डिलिव्हरी आहे, निर्धाव चेंडू येतोय. हालो फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त धावा ह्या खऱ्या अर्थानं आता डोकंदुखी असेल. दुसरीकडून 2 खेळाडू आतापर्यंत ज्या प्रकारचा शांत संयमी खेळ करतात, पूर्णतः एक पेशन्सली हा खेळ करत असताना आतापर्यंत आपण पाहतोय. वेगवान गतीचा मारा होता. सिंगल धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड केली जाते. स्वामी विवेकानंदजी नेहमी म्हणताना की कोणतीही कार्य हे अडथळ्या वाचून पार पडत नसतं, शेवटपर्यंत जो प्रयत्न करतो तो मात्र नक्कीच यशस्वी होत असतो. आता शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. 2 खेळाडू आतापर्यंत चांगली सुरुवात करून देतात. पहिल्या 1.4 चेंडूंचा खेळ 20 धावा धाफकावर येत असताना रितेश थोडासा आतापर्यंत खर्ची पडतोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 11 धावा, परंतु चांगला कमबॅक करणं रितेश देखील जाणतोय. पुन्हा यावेळेला थोडासा उछाली फ्लाइट होता, निर्धाव चेंडू आहे. गणेश यांना तितकासा समजला नाही, त्या कारणास्तव डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू येत असताना आपण पाहतोय. आता 1 to go शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 20 धावा ह्या धाफकावर कुठल्या जातात. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न यावेळेला पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर अतिरिक्त धावा ह्या खरं तर आतापर्यंत अतिरिक्त एक्स्ट्रा येत आहेत. 7 चेंडू वैयक्तिक 12 धाव्यांवर आतापर्यंत खेळतोय. दुसरीकडून मयूर ज्या प्रकारचा खेळ करतोय, शांत आहे, संयमी आहे, पुन्हा एकदा तेच घडतंय. जणू काय हा ऍक्शन रिप्ले आहे की काय. 22 धावा आणि संपूर्णतः डगआउट. ते एक आशाभूत नजरेनं ह्या वेळेला पाहत आहे, कारण धावा आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये धावांना हा खोर फुटलाय. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न यावेळेला डायरेक्ट हिट असतात तर नक्कीच काम फिट असतं, परंतु शेवट यावेळेला गोड. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 22 धावा ह्या धाफकावर. रितेश नक्कीच थोडासा महागडा पडतोय, 13 धावा खर्ची पडतोय, परंतु येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं ऐकूया ते गीत. धन्यवाद डीजे. चला, वेळेचा देखील अभाव आहे, त्या कारणास्तव आपण पाहू शकतोय आता येणारे 5 मिनिटे 30 सेकंदांचा खेळ बाकी असेल आणि त्यामध्ये आपल्याला 12 चेंडू हे हाताळायचे आहेत. सिंगल धाव ट्रॅपच्या साईनं खेळला जातोय. यावेळेला सिंगल धावेने धावफलक स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्नच केला जातोय. गणेश आतापर्यंत जो लहरामध्ये आहे तो खेळाडू आता एक्सेलेट करणं जाणतोय. आतापर्यंत शांत संयमी खेळ. दुसरीकडून मयूर काळे ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 3 धावींची खेळ आहे, तर दुसरीकडे
गणेश ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक नक्कीच चांगला सुरुवात एक फ्लाइंग स्टार्ट संघाला करून दिले तो खेळाडू दुसरीकडे. चला वेळेचा अवधी ह्यावर देखील लक्ष द्या प्लीज. 5 मिनिटांचा खेळ बाकी. प्रॉपर कनेक्ट आहे. 2 खेळाडू पाहत राहिले. जातोय चेंडू 2 खेळाडूंना भेदून सीमारेखा बाहेर. धन्यवाद डीजे. 27. आता धावफाक खोलताय फुलताय. आता एक्सेलेट करतोय. आता गाडी टॉप गिअर मध्ये तारारारा पंप चालताय. एक जुना जाणता खेळाडू हा जुना चावल आता एक वेगळ्या लहरामध्ये. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला आता साजेसा खेळ करत असताना पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. एक तरफ शेर आहे दुसरी तरफ सव्वा शेर आहे आणि त्या धावेंना रोखण्यासाठी दुसरीकडून फैजान आहे. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. गडीबाद पहिला. गणेश बॅक टू द पार्ट. धन्यवाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय. दोन 2.2 चेंडूंचा खेळ होत असताना पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग केला जातोय. मयूर जो आतापर्यंत शांत एक संयम आहे. टेम्परामेंट हा नक्कीच आयुष्यात एक मोठा शब्द असतो. जर तुम्ही ठरवलं ना तर अगदी चाळणीतून देखील पाणी नेऊ शकता. फक्त इतकंच त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत हा आपल्याला संयम दाखवावा लागतोय. हा संयमी खेळ आतापर्यंत मयूर काळेच्या बॅटमधून 2.3 चेंडूंचा खेळ 28 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. मित्रांनो ज्या खेळानं तुम्हा मला वेड लावलंय ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळानं खऱ्या अर्थानं 29 हालू चिक सन्माननीय अनिकेत पंडित साहेब आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असावा. वेलकम अनिकेत सर. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आता मयूर एक्सेलेट करतोय. आतापर्यंत आपण गणेशचा शो पाहिला होता. आता मयूर देखील म्हणतोय शांत बसायला मी काही संत नाहीये. 4 धावेने सुरुवात. धावफलक खोलताय फुलताय. 33 धावा ह्या धावफलकावर. येस सर. धन्यवाद अडजे. सन्माननीय कुणाल जाधव साहेब यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी परंतु यावेळेला निर्धाव. एसके स्पोर्ट्स हॅट्रिक साठी संतोष भाईकंचन यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु ह्या वेळेला मयूर आहे. मयूर हा स्वतःला म्हणतोय. तो म्हणतोय की संकटांच्या वाटेवरती चालायचं मला.
यस नक्कीच डिजमॅन आज खऱ्या अर्थानं रामनवमी आणि याची देखील राहुल आठवण करून देत असताना जय श्रीराम. 37 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गिरीश सर टाइम अप आहे. 1 मिनिटांचा आपण वेळ वाढवतोय आणि 1 मिनिटामध्ये आता 3 चेंडू हे हाताळायचे आहेत. ह्याची देखील नोंद घ्या. आतापर्यंत 37 धावा धाफकावर या वेळेला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. मयूर सर वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. 3.4 चेंडूंचा खेळ, चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते. एक जुना जाणता खेळाडू, ज्या खेळाडूंना अनेक वर्ष अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा केली गेली. असं म्हटलं जाताना मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट असतं. ह्यावेळेला धावचीतची संधी गडी बाद होते, परंतु मयूर हा पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न आतापर्यंत सक्सेस आहे. 38 शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. 38 धावा धाफकावर. बॅट्समन नेम प्लीज. निखिल आहे. ह्या वेळेला अतिरिक्त धावा आहे. अतिरिक्त धावेने आता धावफक 39. 39 धावा धावफकावर. शेवटच्या चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी आहे. योगेश आहे. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पंचांचं डिसिजन. गिरीश सर 2 कंप्लीट. यस 2 धावा धाफकामध्ये ऍड. 39+2 41 धावा ह्या धावफकावर कुठल्या जातात. आता येणारे 42 धावांचे एक मोठा आव्हान हे धावफकावर आपल्याला पाहायला मिळेल. त्या अगोदर आपण येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं, जिथे सामना एकीकडे टाकीपाडा वॉरियर्स विपक्ष साई श्रद्धा क्रीडा मंडळ. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय, ह्याची देखील नोंद घ्या. कर्णधार मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एक भलं मोठं लक्ष नक्कीच धावफकावर आपण पाहतोय. 42 धावांचं आव्हान. साई श्रद्धा केदार आहे. टाकीपाडा वॉरियर्स आपण कर्णधार त्वरित पाठवा. सागर येतोय का? हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो थँक्यू. सन्माननीय अनिकेत पंडित साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे साई श्रद्धा क्रीडा मंडळ आहे, दुसरीकडे टाकीपाडा वॉरियर्स येथील हा कॉइन स्विंग. टेल्स असा आवाज येतोय आणि प्रथमतः टेल्स येतो, अर्थातच टाकीपाडा वॉरियर्स संघ. सागर नाणेफेकीचा कॉल केलाय. डिसिजन मान्यवरांना मी विनंती करतो आपण आसन असावा ही विनंती असेल. फिल्डिंग करू आम्ही पहिले. समोरचा संघ पहिल्या दिवशी देखील ती कडवी लढत ही पाहायला मिळाली होती. समोरचा संघ अनेक वेळा एकमेकांच्या समोर खेळतात,
तशा प्रकारची ह्या मॅचकडे पाहतोय, एक मैत्रीपूर्ण लढत, परंतु टॉप 6च्या दिशेने आता. येथून जर का पराभूत झाला तर अगदी स्पर्धेच्या बाहेर असेल. प्रयत्न करू आम्ही 30च्या आत रोखण्याचा. समोरचा संघ अगदी तुल्यबल आपण पाहतोय. केदार सारखा खेळाडू एक लहरामध्ये आहे. ह्या आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन तर सुंदरच आहे. खूप सारे शुभेच्छा असतील आपल्याला. केदार तुझ्या दिशेनं नक्कीच वळतोय. एक नाळसोपारा नगरी म्हटलं तर केदारचं सातत्याने आज आयकॉन ॲज अ कॅप्टन म्हणून सातत्याने नाव घेतलं जात आहे. आज ह्या स्पर्धेकडे कसं पाहतोय? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि खूप मन पण आहे. खूप टाइमपासून जिंकलो नाही तर जिंकायला गळा बसला. समोरचा संघ एक सातत्याने एकत्र खेळत असताना आपण पाहतोय, परंतु आता विपक्ष आहे. कशा प्रकारे पाहतोय ह्या स्पर्धेकडे आणि समोरच्या संघाबद्दल काय म्हणशील? टाकेपाडा वॉरियर्सचा संघ आहे. खूप चांगलाच संघ आहे. मी पण त्यांच्यात खूप वेळा खेळलो आहे. तर बघू आम्ही जास्तीत जास्त रन करू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण नाणेफेकीच्या दिशेने वळत होतो. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय. 2 संघ क्वार्टर फायनल 3 ज्या ठिकाणी आपण पाहतोय. एकीकडे टाकीपाडा वॉरियर्स आहे तर दुसरीकडे साई श्रद्धा क्रीडा मंडळचा संघ. प्रथमतः टाकीपाडा वॉरियर्सचा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून डिसिजन फील्ड हे चॉईस केलेलं आपण पाहतोय. गो टू सागर सर. आपण सामना चालू करायचा तोपर्यंत मयूर काळेसाठी पारितोषिक येत आहे. लगातारचे 2 विकेट सुहास शिरोडकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. गो टू सागर सर. थँक्यू सो मच आणि स्वागत आहे मित्रांनो. मस्त मॅच रंगतीये, बट जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाणार आहे. बॉलिंगसाठी मयूर काळे. पहिलाच बॉल एक चांगल्या स्टाईलने ढकलला गेलाय. 42चं भलं मोठं टार्गेट आहे. चांगली बॅटिंग केली. 42 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आतापर्यंत साई माऊली संघाने उभं ठेवलंय. त्यामुळे आता बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर फाईट करावी लागेल संतोष आणि ऋषीला. चांगली इनिंग खेळावी लागेल. संतोष अगदी पूर्णपणे मातीने माखलाय, बट क्रिकेट खेळायचं आहे, जिंकायचं आहे. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बट थांबवलं गेलं तिकडे आणि लेग बायच्या रूपामध्ये मला असं वाटतं तिकडे रन सिंगल मिळेल. प्रथम क्रमांक 30,000 रुपयाने आकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक देखील आपण पाहिलं तर 15,000 रुपयाने आकर्षक चषक. तृतीय क्रमांक देखील पाहिलं तर 10,000 रुपयाने आकर्षक चषक आहे. क्रुशल मॅच आणि या मॅचवर देखील आपण पाहिलं तर अगदी सर्वांचं लक्ष आहे. या बॉल देखील फुटवर्क चांगलं केलंय. डाऊन द ग्राउंड प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर चांगलं ड्राईव्ह केलं ऋषीने. ऋषीला पण माहिती आहे की चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे. 42 करायचे, त्यामुळे फाईट केलं तरच तुम्ही जिंकू शकता, नाहीतर इकडे कठीण आहे. बॅटिंग करावी लागेल. संतोष या बॉलवर देखील फटका. पुन्हा एकदा रिप्ले पाहतो की असं वाटलं आणि संतोषने तोच पॅडल स्वीप ट्राय केली की ट्राय करूयात, एक बाउंड्री येऊ शकते तशी, बट फटका फसला आणि रन मिळेल फक्त तिकडे सिंगल. 7 धावा झाले धावफलकावरती. एक्स्ट्रा रन्समुळे थोडा ग्राफ वरती गेलाय. 42 करायच्या बाजूने 35 धावांची गरज आहे. मोठं सर्कल आहे, त्यामुळे बाउंड्री येण्याची शक्यता जास्त आहे. जो गॅप चांगला खेळू शकतो तो इथे बॅटिंग चांगली करू शकतो. आलेले सर्व प्रेक्षक वर्ग सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. साई श्रद्धा गोविंदा पदक. आज क्रिकेट खेळता खेळता गोविंदा पदक चालू करायचं हे त्यांची संकल्पना आणि ते संकल्पना पुढे गेले. त्याच दरम्यान एक चांगली फिल्डिंग गणेशची डीप मध्ये. प्रॉपर बॉल अडवला गेला तिकडे आणि पहिली ओव्हर संपली आहे. चांगली बॉलिंग केली मयुरेशने आणि 8 रन झालेत. मयूरचा एक चांगला स्पेल. 18 बॉलमध्ये 34 रन्सची गरज आहे. LED स्क्रीनवर पण आपण पाहू शकतो. चांगली स्क्रीन बघण्यासाठी एक वेगळी मजा आहे. ISPL मुळे टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळा दर्जा मिळाला आता. बॉलिंगसाठी पत्तू ज्याने पण खूप चांगली बॉलिंग केली आहे. त्याला पण माहिती आहे की ही चांगली ओव्हर आली तर आपण मॅच मध्ये येऊ शकतो. स्ट्राईक एंडला बॅटर ऋषी. 18 बॉल 35 करायचे, मग डबल करायचे. डबल करायचे तर शेअर मार्केट 25 दिन में पैसा डबल. तर इकडे रन पण असे डबल करायचे आहेत. पहिल्याच बॉलवर फुलटॉस बॉल होते, मिस केले आणि ऋषी थोडा नाराज आहे स्वतःवरती. फुलटॉस बॉलला मी बाउंड्री मारू शकत नाहीये.
संतोषने जर एक चांगला स्टार्ट दिला तर मॅच अजूनही फिरू शकते. हाय व्होल्टेज मॅच आहे. कुणाल जाधव यांच्याकडून देखील जर पत्तूने हॅट्रिक मिळवली तर त्याला पण 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शिवरस्ता सामाजिक कला क्रीडा मंडळ त्यांच्या विरुद्ध साई माऊली. कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ जाईल टॉप 3 मध्ये. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी चाललेली ही धडपड आहे. 42 धावांचं एक भलं मोठं टार्गेट. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दमदार फटका. संतोषच्या बॅट मधून एक सुपर फटका 4 रनसाठी. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड समोर आणि पत्तूने स्वतः बॉल तिकडे बॉलवरती गेले. अंपायरनी पण जम्प केला. आमचे अंपायर पण अगदी प्रॉपर फिट आहेत. गिरीशने पण अगदी लगेच जम्प केलं. चांगले स्वतः पण क्रिकेट खेळले गिरीश. पण आपल्या मंडळासाठी अंपायरिंग केली पाहिजे. स्ट्राइक एंडला ऋषी. मॅच अगदी क्रुशल आहे. फायटिंग टार्गेट आहे त्यामुळे मॅच बनवण्यासाठी थोडाफार चान्स घ्यावा लागेल. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला टायमिंग. सुरेश रैना स्टाईलने बाउंड्री. इट्स अ 4 रन. थँक्यू. सबका बदला लेगा तेरा ऋषी. तुम्ही मारलात आम्ही पण मारणार. बघा गडसी क्रिकेट खेळायचं तर तुम्हाला फाईट करावी लागेल. जिंकायचे तर प्रयत्न करावे लागतील. या बॉल देखील फुलटॉस बॉल. गॅप मध्ये बॉल जाईल. तेवढीच चांगली फिल्डिंग. मयूर तिकडे होते. मॅच सोडणार नाहीयेत मयूर पण. हाय व्होल्टेज मॅच आहे. कोण जाईल टॉप 3 मध्ये. टाळ्यांचा कडकडाट होतोय आणि ह्याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. जो जिंकेल त्याची चर्चा होईल. स्ट्राइक एंडला संतोष आणि ऋषी दोघं पण अगदी झुंस आहेत. बॉलिंगसाठी पत्तू. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका पुन्हा एकदा फसला तिकडे. प्रॉपर बॅटवरती बॉल आला नाही बट रन सिंगल मिळेल. स्कोर जाऊन पोहोचतो 1 ने पुढे. 21 म्हणजे अर्धे झालेत. अर्धे करायचेत. 12 बॉल मध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे. 1-2-1. 12 गेंदों में 21 रन की जरूरत है मैच जीतने के लिए. बारा चेंडू आणि 21 धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी बॉलर सौरभ. 12 बॉल 21. कोण जिंकेल मॅच. कोण जाईल टॉप 3 मध्ये. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. साई माऊली जाईल की श्री प्रस्ताव सामाजिक क्रीडा मंडळ. या बॉलर ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल. 40 रन कंप्लीट केली गेली आहे. वाईट बॉल. टाळ्यांचा कडकडाट होतो आणि डगआउट मध्ये पण खुशी होतीये. 12 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता आता 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावा. स्ट्राइक एंडला ऋषी आपल्या टीमला देईल का खुशी. या बॉलवर ऋषीने पण फ्लिक केला गेलाय. मयूर तिकडे आलेत. 1 रन मिळेल. विकेटच्या शोधामध्ये आहे टीम साई माऊली. साई माऊली सांगायला पण पाहिजे तर विकेट काढली तर आपण मॅच मध्ये येऊ शकतो बट विकेट काढावे लागेल तरच मॅच रंगू शकते. नाही तर थोडं कठीण आहे कारण की संतोष आणि ऋषी जी बॅटिंग करतायत कॉन्फिडन्स खूप चांगला त्यांचा आहे. या बॉल देखील ऑफ स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट बॉल. एका धावेने स्कोर पुढे जात आहे. अंडरआर्म क्रिकेट जर तुम्हाला चांगलं खेळायचं तर एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. जो एक्स्ट्रा रन्स कमी टाकेल तो अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळ. या बॉल देखील पेशन्सने अगदी हलक्या हाताने ढकलला गेला. फ्लिक केलं गेलं तिकडे रन सिंगल मिळतोय. स्कोर एका धावेने पुढे जाईल आणि 26 रन झाले धावफलकावरती. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. साई श्रद्धा गोविंदा पदक
समेळपाडा या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका पुन्हा एकदा फसतोय. चांगली बॉलिंग केली. एक्स्ट्रा आले बट त्यानंतर कुठेही तरी मोठा स्ट्रोक त्यांनी थांबवला. 27 रन झाले धाव फलकावरती. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. 9 बॉल 15. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर. चांगला बॉल टाकला गेला. अतिशय वेगाने भन्नाट वेगाने बॉल पाहिला गेला बॉलर सौरभ. बॉल ऑफ द मॅच. काय बॉल टाकलाय बघा. एक बॉल एक कॅच मॅच कायापालट होऊ शकते. सूर्यकुमार यादवची कॅच सर्वांना आठवली. ती कॅचने पूर्णपणे भारताला वर्ल्ड कप मिळवला. तसा हा बॉल पण मॅच फिरू शकते. या बॉलवर देखील वेगळ्या स्टाईलने आणि बेल्स पडलेले नाहीयेत. बेल्स पडलेले नाहीयेत. मोये मोये. ये प्रभू ये क्या हुआ. बॉल यष्टांना तर लागला पण क्रिकेटचा नियम काय सांगतो. बेल जमिनीवरती पडल्या पाहिजेत. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के. अगदी बॉल मला असं वाटतं यष्टांच्या मधून गेला. म्हणजे नालासोपारा आणि वसईच्या मधून बॉल ट्रॅव्हल झाला. बट बेल्स का पडला नाहीत. वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. चांगली फिल्डिंग. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी घेते. रन्स मात्र तिकडे पुढे जाईल. 32 32 धावा झाले धाव फलकावरती. मॅचला जिंकण्याकरिता 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. मित्रांनो मॅच आवडली असेल तर मॅच साठी एकदा टाळ्या वाजवा. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. संतोष आणि ऋषीसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग. क्लासिकल बॅटिंग चेसिंग करत असताना दोघांनी स्वतःला प्रूफ केलं. चांगली कामगिरी करत असताना या मॅच मध्ये बॉलिंग साठी राज कुछ तो कर दे आज. राजला मात्र आता राज्य करावं लागेल. जर विकेट काढली तर मॅच मध्ये येऊ शकतो. हे समीकरण आपण पाहतो. 29 वरती 1 विकेट होती आणि आता रन झालेत 32 वरती 0 विकेट आहे. काय पार्टनरशिप केली आहे. आपलं डायरेक्ट दहंडीचे टी शर्टच घालून आलाय मित्र. एक साई श्रद्धा गोविंद पथकावर त्याचं एवढं प्रेम आहे की त्याला आजच 7ची ट्राय लावायची आहे. 8 लावणार भाऊ आपण. कडक 7 कडक 8. दहीहंडीचा दिवसच एक वेगळा असतो. टपावर बसून जाण्याची जे मिसळपाव खाण्याची एक वेगळी लाईफ आहे. 6 बॉल 10. या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या बाहेर आणि मॅच आपण पाहिलं तर इकडे फिरलीये. चुकीला माफी नाहीये. श्रीप्रसाद सामाजिक कला क्रीडा मंडळाच्या डगआउट मध्ये खुशी आली आहे. आणि आता मॅचला जिंकण्याकरिता अंपायर गिरीश. व्हाईट +4 आणि आता मॅच पूर्णपणे बदलली. हा बॉल डायरेक्ट मला असं वाटलं नालासोपारून डायरेक्ट पालघरला. वाईड खूपच बाहेर टाकला. अशी बॉलिंग करून चालणार नाहीये. चुकी झाली आहे. मयूर अजूनही कॉन्फिडन्स देतो की मॅच आपण आणू शकतो. आता मॅच मध्ये जिंकण्याकरिता 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. 6 बॉल 5 मॅच होती कुठे आणि आली कुठे. सर्वांना वाटलं 42 मात्र इकडे कठीण आहे. बट कुठल्याही क्षेत्रामध्ये कठीण काही नाहीये. तो लहान मुलगा तिकडे स्क्रीनच्या समोर पडदा सोडून त्याला मित्रा नाही तर 12वा फिल्डर आतमध्ये येईल. एक वेगळी स्टाईल आहे. इकडे आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. हेमंत बाली. मित्रांनो टायमिंगचं लिमिट आहे. तुम्ही टायमिंगवर लक्ष द्या. मॅच आता थोडीफार क्रुशल झाली आहे. 4
4 धावांची गरज आहे. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. चांगली फिल्डिंग. नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आणि तिकडे थर्ड अंपायर चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. टर्निंग पॉइंट होऊ शकते का? ही विकेट येऊ शकते का? इट्स अ नॉट आउट. बॉल बाउन्स झाला तिकडे. जर डायरेक्ट लागला असता तर चान्स होता, पण त्याने एफर्ट चांगले दिले. आता अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. 5 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 5 बॉल 3. 5 बॉल 3. ही मॅच पण अजूनही फिरू शकते. स्ट्राईक लेफ्टी बॅटर ऋषी. साई माऊली संघाला जिंकायचे तर विकेट डॉट बॉल काढणं गरजेचं आहे. आणि या बॉलवर मॅच जिंकले गेले. श्रीप्रस्था सामाजिक कला क्रीडा मंडळ, हार्ड लक टीम, साई माऊली संघ, वेल ऋषी. ऋषीने टीमला दिले खुशी आणि सेलिब्रेशन डीजे. थँक्यू सो मच. आणि प्लेअर ऑफ द मॅच गोज टू ज्याने चांगली बॅटिंग केली स्टार्ट टू एंड, संतोष. संतोषला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. संतोष आपण यायचं आहे. चांगली कामगिरी केली संतोषने आणि मॅच बनवली त्याने. वेल प्लेड संतोष.